तर माऊलींच्या पालखीचं सध्या निरास्नान होतंय आणि त्या ठिकाणची आपण थेट दृश्य बघतोय। पादुकांचं निरास्नान होतंय आणि त्याचं आपण हे थेट दृश्य आपण बघतोय। ज्ञानोबा माऊलींच्या पादुकांचं निरास्नान होतंय आणि प्रियंका लाठी आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। प्रियंका, निरास्नान पार पडतंय, काय वातावरण दिसतंय? अमित, अतिशय उत्साहपूर्ण वातावरण इथे आहे। माऊलींचा जयघोष सुरू झालेला आहे। गेली कित्येक तास हे सगळे वारकरी इथे रांगेमध्ये थांबून होते। कधी एकदा माऊलींच्या पादुका इथे येतात, या सगळ्यासाठी इथे वारकरी थांबलेले होते। आणि आता आपण बघतोय नीरा नदीमध्ये माऊलींच्या पादुकांचा स्नान पार पडतोय। संपूर्ण वारीच्या या प्रवासात साधारण असं महत्व आहे आणि तेच नीरा स्नान पार पडतानाची ही थेट दृश्य आपण न्यूज 18 मराठीच्या दर्शकांसाठी घेऊन आलेलो आहोत। तर पुणे आणि साताराच्या बॉर्डरवर, सीमेवर ही नीरा नदी आहे आणि याच नीरा नदीचं महत्व हे अनन्यसाधारण असं आहे। माऊलीचा जयघोष सुरू झालेला आहे। माऊलींच्या पवित्र पादुका या नीरा नदीमध्ये आता नीरा स्नान करतात, त्याची ही थेट दृश्य आपण बघतोय। इथे मानाच्या वारकरी देखील आहेत, मानाच्या दिंड्या उपस्थित आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले असंख्य वारकरी इथे आपल्याला पाहायला मिळतात। माऊलीचा घोष इथे सुरू झालेला आहे। त्याचबरोबर नीरा नदीचं धार्मिक महत्व सुद्धा अतिशय जास्त आहे आणि त्याच नीरा नदीमध्ये माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात येतं। आपण बघतोय मंदिराचे विश्वस्त तिथे आहेत आणि त्याचबरोबर आळंदीचे देवस्थानाचे प्रमुख, पालखी सोहळ्याचे प्रमुख सुद्धा तिथे उपस्थित आहेत आणि त्यांच्यासह तिथे माऊलींच्या या पादुकांना नीरा स्नान घालण्यात येत आहे। त्याचबरोबर आपण बघतोय NDRFची टीम सुद्धा सज्ज झालेली आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरुवातीला सकाळपासून इथे NDRFची टीम सज्ज झालेली आहे, कारण असंख्य वारकरी इथे नीरा नदीमध्ये स्नान करण्यासाठी येतात। त्यामुळे कुठलाही असा अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेण्यात आलेली आहे। त्याचबरोबर पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज झालेलं आहे। आपण बघतोय पुणे ग्रामीणचे SP असतील, त्याचबरोबर IG सुद्धा इथे उपस्थित आहेत। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर माऊलींच्या या नीरा स्नानाला सुरुवात झालेली आपण बघतोय। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेव्हा पुरंदर तालुक्यातील वाल्हे गावामध्ये मुक्कामाला थांबते, काल ती मुक्कामाला होती आणि तिथून पुढे ते नीरा नदीकडे हा पूर्ण मोर्चा वळवला जातो आणि वाल्हे गावाचा मुक्काम संपून ही पालखी पुढे निघते। तेव्हा मात्र नीरा नदीचा हा दत्त घाट आहे, इथे श्री दत्त देवाचं मंदिर आहे। त्याच मंदिराच्या पायथ्याशी इथे आता माऊलींच्या पादुकाला स्नान घालण्यात येते। अतिशय नयनरम्य हा सगळा क्षण आहे। अनेक वारकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आता अश्रू पाहायला मिळतात, कारण गेली कित्येक दिवस या क्षणाची वाट सगळे वारकरी बघत होते आणि आता आपण बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये इथे गर्दी झाल्याचे सुद्धा चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। असंख्य वारकरी आहेत। माऊलीचा जयघोष सुरू झालेला आहे। आपण बघतोय की नीरा घाटावर माऊलींच्या रथातून त्यांच्या मुख्य चांदीच्या पादुका अत्यंत आदराने आणल्या गेल्या, अत्यंत कडक सुरक्षामध्ये या पादुका आणल्या गेल्या आणि आता आपण बघतोय सुरुवात झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात माऊलीचा जयघोष आम्ही माझ्या इथे सुद्धा ऐकायला येऊ शकेल तुम्हाला। मोठ्या प्रमाणात जयघोष सुरू झालेला आहे आणि ही थेट दृश्य आपण बघतोय। अतिशय डोळ्याच्या पारण्या पेटाची सगळी दृश्य आहे। त्याप्रमाणे चातक पक्षी पावसाची वाट बघतो, त्याचप्रमाणे ही लाखो वारकरी या नीरा नदीच्या स्नानाची वाट बघत असतात। कधी एकदा माऊलींच्या पादुकांना इथे स्नान करण्यात येईल याची वाट हे वारकरी बघत असतात आणि आता आपण बघितलं की माऊलींच्या चांदीच्या पादुकांना अत्यंत आदराने आणि इथे आणण्यात आलं आणि त्यानंतर माऊलीची नीरा स्नान झाली आहे। ही थेट दृश्य अतिशय सुंदर अशी दृश्य आहे। आपण बघतोय माऊलीचा जयघोष सुरू झालेला आहे। खास न्यूज 18 मराठीच्या दर्शकांसाठी थेट माऊलींच्या पादुकांची दृश्य आपण दाखवतोय। घर बसल्या तुम्ही ही पादुकांचे दर्शन घेऊ शकता। आपण बघतोय की नीरा नदीमध्ये माऊलींच्या पादुकांना स्नान करण्यात आली आणि आता पुढच्या दिशेने या पादुका मार्गस्थ होणार आहेत। वाल्हेचा मुक्काम आटोपून या पादुका नीराकडे आणण्यात आल्या, त्यानंतर नीरा स्नान पार पडलेला आहे आणि आता माऊलींच्या पादुका या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतील। आज माऊलींचा विसावा हा आणण्यात येतील आणि त्याचबरोबर आपण बघतोय की मोठी गर्दी झाल्याचं चित्र
आपल्याला पाहायला मिळत आहे. माऊलीचा जयघोष झालेला आहे आणि या जयघोषामध्ये आपण बघतोय की वारकरी मोठ्या प्रमाणात गर्दी करतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण पदस्पर्शाचं दर्शन घ्यावं, निराश स्नान झाल्यानंतर पादुकांचं दर्शन घ्यावं, त्यासाठी ही मोठी गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. उदाहरणात येत आहेत मोठ्या प्रमाणात वाट बघत आणि आता हा सण आलेला आहे. त्यामुळे वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात वाढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आपण बघतोय की माऊलीच्या पादुकांचं दर्शन झालेलं आहे. आता निराश स्नान पार पडला. त्या दिशेने मार्गस्थ अगदी. आणि प्रियंका, दृश्यांमध्ये बघायला मिळते प्रत्येकाला तिकडे उपस्थित राहून दर्शन घ्यायचं, या सोहळ्यामध्ये सहभागी व्हायची इच्छा या प्रत्येक वारकऱ्याची असते आणि याची देही याची डोळा अगदी अनुभवाचा हा सगळा अनुभव. आणि त्यानंतर आपण बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह वारकऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कित्येक तास ते वारकरी आम्ही बघतोय तास थांबलेले होते आणि त्यानंतर दृश्य आपण बघतोय माऊलींच्या पादुकांची निराश स्नान पार पडलेलं आहे आणि त्यानंतर पादुका या पुढच्या दिशेने रवाना झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण बघतोय की आम्ही जी तेच दृश्य आहे त्याच मराठीच्या दर्शनासाठी वारकरी आता पदस्पर्शाचं दर्शन घ्यावं त्यांनी, या सगळ्यांची वाट बघत होते आणि आता आपण बघतोय लांबून का होईना की पदस्पर्शाचं दर्शन हे घेताना आपल्याला पाहायला मिळतात. आताच आपण बघतोय की पुणे ग्रामीणचे एसपी सुद्धा इथे आहेत, संदीप सिंग गिल, त्यांच्याशी सुद्धा न्यूज 18 मराठी बातचीत करणार आहे. आपण बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर पोलीस प्रशासन सुद्धा बस्तीच्या रस्त्यात नावून निघालेला आहे. डिजिटल वारकरी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. ड्रोनच्या माध्यमातून असतील किंवा सगळ्या वारकऱ्यांमध्ये फोनमध्ये रेकॉर्ड करण्याची जी काही उत्सुकता आहे ती पाहायला आपल्याला मिळते आणि फोनच्या माध्यमातून हा क्षण आपण अगदी. प्रियंका, दृश्यामध्ये दिसतंय सगळ्यांचे फोन उंचावलेले आहेत आणि प्रत्येकाने नजरेत साठवून ठेवावा असा हा खरं तर सोहळा हा सगळा उत्साहात पार पडताना दिसतोय. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर वारीसोबत वाहतूक व्यवस्थापनाची मोठी कसोटी लागते आणि नीरा नदीपूर्वीच्या चौकामध्ये पोलिसांकडून आता वाहतुकीचं नियोजनबद्ध व्यवस्थापन केलं जात आहे. विशेष म्हणजे कर्तव्य बजावत असतानाच अनेक पोलीस कर्मचारी हे वारकऱ्यांसोबत माऊलीच्या गजरामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय. दुसरीकडे मंदिराचे विश्वस्त स्वतः रस्त्यावरती उतरत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.